शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम आता 32,000 रुपये पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील शेतकरी बांधवांनो आता खात्यावरती जमा होणार आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज दुपारी 2 वाजल्यापासून पुढे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे। पीक विमा 32,000 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शेतकरी बांधवांनो 2,000 रुपये। कृषी मंत्र्याच्या आदेशानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यामध्ये आलं आणि पीक विमा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आता हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, पुढील काही तासांमध्येच तुमच्या देखील मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे। मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार की नाही। आणि पात्र शेतकरी बांधवांनाच आता ह्या पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी नियमितप्रमाणे पीक विमा भरला होता, म्हणजेच की 2022, 2023, 2024 आणि 2025 या 3 ते 4 कालावधीमध्ये, म्हणजेच की 3 ते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही केव्हा पण एकदा पीक विमा भरलेला असेल किंवा सलग पीक विमा भरलेला असेल, आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती देण्यामध्ये सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, आम्ही पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्ही नमोचा हप्ता पीएम किसान योजनेसोबत देऊ शकलो नाही। त्यासाठी माफी देखील सरकारने मागितलेली आहे, परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, असं डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असून आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता तर जमाच होणार आहे। त्याचबरोबर पीक विमा 2022 ते 2025 या कालावधीमधला जमा होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रालयातून डीबीटीचं बटन दाबलं आणि थेट आता कोट्यवधी रुपये बँकेकडे निघाले आहेत, म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे। या निधीमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 40% आणि राज्य सरकारचा 60% समाविष्ट आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये हा संपूर्ण निधी आता बँकेकडे रवाना झाला असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या द्वारे आता तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्येच रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे। त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। आता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 2022 ते 2025 पर्यंतचा पीक विमा जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल, अधिकृत माहिती जर का तुम्हाला बघायची असेल, तर शेतकरी बांधवांनो नक्कीच 1 ते 2 मिनिटे हातामध्ये मोबाईल धरून आता व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला एक ना एक अपडेट सविस्तरपणे समजेल। तुम्ही कसे पात्र होणार आहात, तुमचे कामे कोणती पूर्ण पाहिजेत, आणि जर का तुमची ही कामे पूर्ण नसतील तर तुम्हाला हप्ता मिळणार की पीक विम्याचे पैसे मिळणार की नाही हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जर का तुमची कामे पूर्ण असतील तर तुम्हाला कधीपर्यंत पीक विमा रक्कम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता हे सविस्तरपणे मी तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्याकरिता नक्कीच आता शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अधिकृत अशी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायला मिळेल। तर आता चला सर्व काही जाणून घेऊया। तर आता शेतकरी बांधवांनो, तुमची जर का म्हणजेच की 2022 ते 2025 पर्यंतचा तुम्ही पीक विमा भरलेला असेल, तुमच्याकडे कागदपत्रे असतील, तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे ते देखील थोडक्यात जाणून घ्या। तर पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते जमा झालेत, म्हणजेच की 8 हप्त्यापासून ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ते जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएमचा 23वा 22वा असे हप्ते जमा झालेले असतील, तर असे
शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे जर का तुम्हाला लाभ मिळत असेल पीएम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। बरोबर लँड सीलिंग सुद्धा शेतकरी बांधवांनो तुमचं पूर्ण असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचनंतर ई केवायसी, अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असते। शेतकरी बांधवांनो दर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ई केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती हप्ता जमा होईल। आता याचं मी उदाहरण सुद्धा देतो की बऱ्याच शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही। का जमा झालेला नाही? तर त्यांची ई केवायसी अपूर्ण होती किंवा त्यांनी डबल ई केवायसी केलेलीच नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर का नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी नक्कीच करावी लागणार आहे। ई केवायसी केल्यानंतर सरकारला तिकडे कळते की तुम्ही सुद्धा नमो हप्त्याचा लाभ घेताय आणि तुम्हाला सुद्धा नमो हप्त्याची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे तुमचं सुद्धा यादीमध्ये नाव येते आणि तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता या ठिकाणी वितरित होतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं काम म्हणजेच तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का? नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। जर शेतकरी बांधवांनो तुम्ही आधार बँक खात्याशी लिंक केलं नाही तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित नक्कीच राहू शकता। त्याकरिता हप्त्यापासून न वंचित राहावे म्हणून तुमची ई केवायसी आणि आधार बँक खात्याशी लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती न अडथळा निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते बटन दाबण्यात येणार आहे। म्हणजेच की पुढील काही तासांमध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्या यादीमध्ये तुमचं सुद्धा यादीचं म्हणजेच की जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं नाव येऊन जाईल। त्याकरिता तुमचं सुद्धा नाव यावे म्हणून तुम्हाला ई केवायसी आणि आधार बँक खात्याची लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आता तुम्हाला हे तर समजलं की तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, तुम्हाला पैसे कशा प्रकारे मिळणार आहेत। आता हे समजून घ्या की कोणते जिल्हे यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यासाठी पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा म्हणजेच की भाग असणार आहे शेतकरी बांधवांनो। आता 1 ते 2 मिनिटं व्हिडिओला टाइम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काय आता खरी आणि अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतो की नाही हे पाहायचं आहे। आणि जर का कदाचित शेतकरी बांधवांनो तुमचा या यादीमध्ये जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला पुढल्या टप्प्यासाठी म्हणजेच की वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे तुमचा जर का जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला पुढील काही तासामध्येच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही आता व्हिडिओला पाहत चला आणि या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा नक्कीच चेक करा। तर आता चला तुम्हाला पुढील 1 ते 2 मिनिटांमध्येच मी सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो परत एकदा सांगतो, चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, व्हिडिओला लाईक करा। इतकी मेहनत घेत असतो त्यामुळे व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम। वाशिम मधील जर शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या हेक्टरी प्रमाणे काहींना 32,000 रुपये पीक विमा मिळेल तर काहींना 35,000 रुपये, काहींना 25,000 रुपये अशा प्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून ठाणे सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सोलापूर मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पीक विम्याची अत्यंत गरज म्हणजेच की वाट बघत असाल तर आता ही तुमची वाट प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल रत्नागिरी रायगड तर तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव जालना मधील जर शेतकरी असाल, जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर कोल्हापूर लातूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, 2022 ते 2025 म्हणजे की 3 ते 4 वर्षांचा शेतकरी बांधवांनो पीक विम्याची अत्यंत गरज असेल, वाट पाहत असाल तर तुम्हाला काहींना 25,000 रुपये पीक विमा मिळेल, काहींना 22,000 रुपये, काहींना 31-32 अशा प्रमाणे शेतकरी बांधवांनो तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली गोंदिया या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूर, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना, सातारा, सांगली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया अशीच महत्त्वाची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।